आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज सकाळी उठले, सकाळची जी रुटीन होती ती सगळी काही पार पडलेली आहे. आणि नाही का आज सकाळपासून माझं ना खूप पोट पण दुखते आणि कंबर पण दुखती आहे. म्हणून थोडंसं सकाळी काही जास्त वर्कआउट वगैरे नाही केलं, म्हणजे तब्येतच बरी नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष केलं होतं वर्कआउटलाच फक्त. आणि आज तर दादू शाळेत पण गेले नाही, दीदी शाळेत गेली. दादाला जरा नाही का अंगाला खाज वगैरे यायला लागली आहे, म्हणून तर मला डॉक्टरला दाखवायचं. गाईज आम्ही गल्ला टाकला होता आणि आमचा गल्ला आज फुटलेला आहे. किती पैसे निघले गल्ल्यामध्ये पिल्लू? किती आहे? 222. आणि आज आमच्याकडे गुरुवारी लाईट नसते, गेली होती लाईट पण आली. 222 पैसे. हो हो. दाखव ना. असं तर झालंय, म्हणजे याला नेमकं मला असं वाटतं गजकरण आहे, ते मला डॉक्टरला दाखवायचं आहे असं म्हणतात. ते खूप पांगतं म्हणून. आणि मागच झालं होतं त्याला, तर ते बरं झालं होतं, पण त्यानं खाजून ना अतिच जास्त केले. आणि तो बोलायला की मम्मा माझ्या पुऱ्या अंगाला सुद्धा खाज यायला लागली, म्हणून म्हटलं एकदा डॉक्टरला दाखवून घेऊ आपण. म्हणून त्याला मी आज शाळेत पाठवलं नाही आहे. दीदी गेली आहे शाळेमध्ये आणि आज मीनाक्षीबाईनं पण सुट्टी घेतलेली. काय मीनूबाई? आज मीनाने माझ्यामुळेच घेतली, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून. तर मी मीनाक्षीला म्हटलं तर पिशवी गरम करा थोडीशी कमरेखाली आणि पोटाला आराम भेटेल. आणि एवढी गरम झाली आहे, एवढं पाणी गरम झालं त्यातलं उकळलंच होतं पार. आणि ते पिशवी एवढी गरम झाली आहे, मला ठेवायचं भीती वाटायला लागली आहे कमरेवर, एवढी गरम झाली आहे. मीनाबाई मामीला काय चटके द्यायचे होते काय? तर गाईज जेवण वगैरे झाले, म्हणजे जेवण नाश्ता झालाय. आणि आता दादाला घेऊन जायचं मला हॉस्पिटलमध्ये. आता बघू डॉक्टर काय म्हणतात. आणि घरी आहे ना, तर एवढं उद्यानं मारायला लागलंय ना. आणि माझी दिदीचं अजिबात मन नव्हतं शाळेमध्ये जायचं, कारण दोघं जण सोबत जातात ना आणि सोबत येतात. मग मला म्हटली की त्याला नाही का शाळेमध्ये आज पाठव आणि 5 वाजता तू हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. म्हटलं नको. आणि गाईज आता चालू आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये. आणि आमचं पेशंट आहे, पेशंट आहे पण वाटतं का? होय, तुम्हीच पेशंट दिसायला. दिसत होतं. चल की मन कोण म्हणले नका. चला आणि गाईज त्याला मी हॉस्पिटलमधून आणले बरं का. आणि डॉक्टर बोललेत की हो ते गजकरणच आहे, थोडंसं होतं पण त्याला नाही का खाजून नकाचं विष त्याच्यावर जास्त झाले आणि त्याच्यामुळे ते जास्त झाले. तर ना हे जे लोशन दिले त्यांनी पूर्ण बॉडीवर लावायला, आणि हे जे आहे ना जिथे खाज येते ना ते लावायला त्यांनी टूप दिली. आणि सकाळ संध्याकाळी एक सिरप पण दिले. तर आता बघू दादू औषध घेतोय का नाही आहे, कारण औषध घ्यायला ना तर खूप वेळेवानी एवढी कंबर दुखत होती ना, म्हणून त्यांना म्हटलं मला कमरेचं पण एखादी गोळी द्या. तर कमरेसाठी पण मी गोळी आणली, कारण भलतीच कंबर दुखायली आहे माझी. म्हटलं येते ही पण मी खाऊन थोडासा आराम करते. हां पे बाळा, चांगलं लागतं, खूप छान पे. पूर्ण प्यायचं हां एका टायमिंग पे. हां पे अजून पे. चांगलं नाही लागत, छान लागते. तू थोडं पीन ना. थोडं पीन. म्हणजे एवढे नखरे नाही करायचे औषध प्यायला. हे औषध पीन पण थोडं हळू बरं पी. हळू पीन ना. हा पी, पूर्ण पिऊन घे. हा तसं पी. पाणी दे नाही. पाणी देऊ का? बरं घे, तू पाणी घे. हां. आणि गाईज आमच्या दीदीला नाही का अजून एक छोटी दीदी झाली आहे. ए तोंड दाखव ना, एवढं का लाजायलाय तू? अजून एक दीदी झाली का? अरे दादा पण तू खूप सुंदर दिसायला. उभं राह ना. अरे खूप छान दिसायलाय तू. पैग किती क्यूट दिसायला. बेल्ट पण लावलाय. फाटलं नाही ते, ढिल्ला झालाय तुला.
अरे ढिल्ला झाला येड्या. मम्मा लिपस्टिक लावू का? लिप बाम. नको रे बाबा. छोटी बहीण तर छोटी बहीण तर छोटी बहीण. एवढी मस्ती करत होता येड्यासारखी. रे बाबा. चल, छोटी बहीण उतरून घेते. छोटी बहीण उतरून. ए